नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकरांची खवय्यगिरी सकाळपासूनच सुरू झालेली आहे। सकाळपासूनच मटण चिकन तसेच मासे घ्यायला तुफान गर्दी ही कोल्हापुरात झाली आहे। तर कोणत्याही प्रसंगी कोल्हापूरकरांचा ढंग हा न्याराच असतो। नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकरांनी खवय्यगिरीला प्राधान्य दिले आहे। सकाळपासूनच मटण चिकन सेंटर आणि मासे बाजारामध्ये कोल्हापूरकरांनी तुफान गर्दी केली आहे। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूया। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोल्हापूरकरांनी सज्ज झाले। त्यांनी सर्व कोल्हापुरातील सर्व ठिकाणी आज रस्सा मंडळ पांढरा तांबडा असतात। त्याचबरोबर कोल्हापुरातील आपण पाहत असाल तर माशांच्या खरेदीसाठी गर्दी आहे। फिश मार्केटमध्येही माशांसाठी गर्दी केलेली आहे माणसांनी आणि कोल्हापुरातील सर्व फिश मार्केटमध्ये मासे खरेदी करण्यासाठी आज कोल्हापुरातील सगळ्यात जास्त गर्दी दिसते। मटणापेक्षा जास्त माशाकडे आज ओघ वाढलेला दिसतो कोल्हापुराकरता। आपण आपल्यावर बोलण्यासाठी काय सांगाल की आपल्याला आज मटणापेक्षा माशाला गर्दी वाढली आहे? आज माशाची आवक जास्त असल्यामुळं आणि मटणापेक्षा मासे स्वस्त असल्यामुळं लोकांनी असा विचार केलाय की 31 डिसेंबर निमित्त आज मासे स्वस्त असल्यामुळं मासेच खाऊया। साधारणतः सुरमई 600 ते 700 रुपये किलो आहे। कोळंबी जवळजवळ 400-500 रुपये किलो आहे। बांगडे 200 रुपये किलो आहेत आणि बरेचसे असे व्हरायटी माशामध्ये भरपूर आहे। बोंबील आहे, कोळंबी आहे, मांदेली आहे, तिसरे आहेत, खेकडे आहेत आणि एकदम मटणापेक्षा माशाची आवक जास्त असल्यामुळं माशाला गिराईक आणि कस्टमरची हे भरपूर आहे। जय महाराष्ट्र, अमरसिंह पाटील, कोल्हापूर।